नमस्कार लाडकी बहिणो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या हक्काच्या अपडेट्समध्ये. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण या काळामध्ये मोठमोठे निर्णय घेतले जातात. योजनांमध्ये बदल, निधीवाढ, मुदतवाढ, नव्या घोषणा आणि अपूर्ण प्रश्नांवर चर्चा. यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित प्रलंबित मुद्दे. या वर्षीच्या अधिवेशनात अनेक सामाजिक योजनांवर चर्चा अपेक्षित आहे. कर्जमाफी, निराधार योजना, शेतकरी सहाय्य, महिला कल्याण योजना, पण लाखो महिलांच्या दृष्टीने सर्वात ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे नवीन ई-के-वाय-सी याबाबतचा निर्णय. सध्या परिस्थिती काय आहे ते आधी स्पष्ट करून घेऊया. सरकारने 31 मार्चपर्यंत ई-के-वाय-सी एडिट किंवा दुरुस्ती करण्याची संधी दिलेली आहे. म्हणजे ज्या महिलांनी आधी ई-के-वाय-सी केली होती, पण माहिती चुकीची भरली, त्यांना ती सुधारण्याची संधी आहे. परंतु ज्या महिलांची ई-के-वाय-सी अजिबात झालीच नाही, त्यांच्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध नाही. हा इथे मुख्य प्रश्न असा निर्माण झालेला आहे. राज्यातील हजारो नाही तर लाखो महिलांची ई-के-वाय-सी काही कारणांमुळे राहून गेलेली आहे. काही ठिकाणी वेबसाईट तांत्रिक अडचणीमुळे चालली नाही. अनेक महिलांना ओ-टी-पी वेळेवर मिळाला नाही. काहींना शेवटच्या दिवशी वेबसाईटवर लॉग इनच होता आलं नाही. तर ग्रामीण भागात माहितीच उशिरा पोहोचली. बँकेत जाऊन चौकशी केल्यावरच अनेक महिलांना समजलं की ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत केवळ मुदत संपली या कारणावरून महिलांना कायमस्वरूपी अपात्र ठरवणं योग्य आहे का? हा प्रश्न या अधिवेशनात नक्की उपस्थित व्हायला हवा. 6 मार्च रोजी राज्याचं बजेट सादर होणार आहे. या बजेटमध्ये पुढील आर्थिक वर्षासाठी कोणत्या योजना सुरू राहतील, कोणत्या वाढवल्या जातील, निधी किती जाईल याचा निर्णय होईल. त्यामुळे हाच योग्य काळ आहे की लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित ई-के-वाय-सीचा मुद्दा स्पष्ट करावा. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ही योजना अनेक कुटुंबांसाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आधार आहे. दरमहा ₹1500 म्हणजे वर्षाला ₹18,000. गोरगरीब कुटुंबासाठी ही रक्कम अत्यंत महत्त्वाची असते. घर खर्च, मुलांचं शिक्षण, औषधोपचार अशा अनेक गरजांसाठी या पैशाचा उपयोग होतो. आता विचार करा, जर एखाद्या महिलेनं फक्त तांत्रिक अडचणीमुळे ई-के-वाय-सी करू शकली नाही, तर तिचे पैसे कायमचे थांबवणं कितपत योग्य आहे? आपली मागणी स्पष्ट आहे. ज्या महिलांनी अद्यापही नवीन ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यांना किमान 31 मार्चपर्यंत एक अंतिम संधी द्यावी. अतिरिक्त मोठी मुदतवाढ नको, पण एक निश्चित कालावधी द्यावा. या कालावधीत महिला स्वतःची ई-के-वाय-सी पूर्ण करतील. त्यानंतर पात्रता पडताळणी करून निर्णय घ्यावा. ज्या अपात्र आहेत त्या आयकर भरतात, सरकारी नोकरीत आहेत, चारचाकी वाहन आहे, त्यांना लाभ देऊ नका. पण केवळ प्रक्रियात चूक किंवा माहिती अभावी ई-के-वाय-सी राहिली म्हणून पात्र महिलांना वंचित ठेवू नका. अधिवेशन हा लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा मंच आहे. इथेच विरोधी पक्ष प्रश्न विचारतो, सत्ताधारी उत्तर देतात आणि धोरणात्मक निर्णय घेतले जातात. त्यामुळे या मंचावर हा मुद्दा मांडला गेला तरच ठोस निर्णय होऊ शकतो. अनेक महिलांनी आम्हाला संदेश पाठवलेले आहेत. आमचे पैसे का थांबले? आता आम्हाला संधी मिळेल का? आम्ही काय करू? हे प्रश्न मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे हा विषय केवळ वैयक्तिक नाही तर राज्यव्यापी आहे. ग्रामीण भागात अजूनही डिजिटल साक्षरता मर्यादित आहे. सोशल मीडियाची माहिती प्रत्येक घरापर्यंत लगेच पोहोचत नाही. त्यामुळे योजना सुरू झाल्यानंतर आणि अटी बदलल्यानंतर माहिती पोहोचायला वेळ लागतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. जर अधिवेशनाच्या काळात नवीन ई-के-वाय-सी संदर्भात स्पष्ट घोषणा झाली नाही, तर 31 मार्च नंतर अनेक महिला कायमस्वरूपी योजनेबाहेर जाऊ शकतात. आणि एकदा योजना बंद झाली की पुन्हा संधी मिळेल याची हमी नसते. म्हणून हा काळ अत्यंत निर्णायक आहे. आपली भूमिका संतुलित आहे. पात्रांना लाभ मिळावा, अपात्रांना नको. पण प्रक्रियेमुळे अन्याय होऊ नये. जर सरकारने एक अंतिम संधी दिली तर महिला स्वतःहून पुढे येऊन ई-के-वाय-सी पूर्ण करतील. त्यानंतर शासन पडताळणी करून योग्य निर्णय घेऊ शकते. यामुळे पारदर्शकता राहील आणि खऱ्या गरजू महिलांना न्याय मिळेल. या अधिवेशनात जर हा विषय जोरपणाने मांडला गेला तर सकारात्मक निर्णयाची शक्यता नक्कीच वाढेल. त्यामुळे आपण सर्वांनी या विषयाकडे लक्ष ठेवणं गरजेचे आहे. आगामी काही दिवसात अधिवेशनातील चर्चांवरून स्पष्ट होईल की सरकारची भूमिका काय आहे. आम्ही तुम्हाला प्रत्येक अपडेट सर्वात आधी आणि अचूक स्वरूपात देत राहू. तुमच्यापैकी ज्यांची ई-के-वाय-सी राहिली आहे त्यांनी कमेंट्समध्ये जरूर कळवा. तुमच्या गावचं नावही लिहा. यामुळे किती मोठा वर्ग प्रभावित झालेला आहे याचा अंदाज येईल आणि मुद्दा अधिक ठोसपणे मांडला जाईल. हा विषय जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, कारण माहिती वेळेत मिळाली तर निर्णय घेणं सोपं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिवेशनाची पार्श्वभूमी, बजेटचं महत्त्व आणि लाडकी बहीण योजनेतील नवीन ई-के-वाय-सी संदर्भातील प्रलंबित प्रश्न यावर चर्चा केली. पुढील काही दिवसात अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही अधिकृत घोषणा आली तर ते लगेच आपण त्वरित समजून घेऊ. तोपर्यंत सतर्क राहा, माहिती शेअर करा आणि योग्य अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जोडले जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.